आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे आहेत। मॅडम, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे और इतके दिवस अधिवेशन चाललंय, काय सांगाल ह्या? हे अधिवेशन खूप चांगल्या पद्धतीने चाललं। सरकारने जनतेचा विचार केला, कारण हे अर्थसंकल्पावरती अधिवेशन होतं आणि त्या अर्थसंकल्पावरती अधिवेशनाच्या याच्यामध्ये महिलांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, हा जनतेसाठी असेल, जनतेचा विचार करून हे अधिवेशन झालं। संविधानावरती पहिल्यांदाच अधिवेशनामध्ये बोललं जाते आणि संविधानावरती सुद्धा हे अधिवेशन झालेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीने हे अधिवेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि हे जनतेला समर्पित आहे। प्रश्न, तुम्ही आज जी मागणी केली आहे भारतरत्नाच्या पुरस्काराबद्दल, त्याच्यासाठी मी आज सभागृहामध्ये विशेष उल्लेखाच्या माध्यमातून मागणी केली आहे की उद्योगपती रतनजी टाटा यांनी पिंपरी चिंचवड शहर वसवलं, त्यांच्या माध्यमातून कामगारांना हाताला काम मिळालं, उद्योग जगात सगळ्यांना कामं मिळाली। त्यांचं महाराष्ट्राच नाही तर भारताच्या लेवलला त्यांचं काम हे होतं आणि अशा उद्योगपतींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून पिंपरी चिंचवड टीम यांनी एक साक्षरी मोहीम केली होती। 15,000च्या वरती सह्यांची मोहीम ही झाली आणि तो विषय आज सभागृहात मांडला आणि निश्चितच त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळेल हा मला विश्वास आहे।